तर अशा प्रकारचं वॉल्वोचं इंजिनची बॉडी आहे ही लोडिंग करायची चालली आहे. लोडिंग तर झालं मित्रांनो, पण ही 16 बेल्ट लावायचे. सगळ्यात दुःखदायक काय असेल तर हेच आहे, बेल्ट लावणे. असं बेल्ट लावायचं म्हटलं की नको वाटतं, की आपल्याकडची ताडपत्री खोललेली परवडली. तुम्ही बघितलं की काही सेकंदात गाडी बांधली. काही सेकंद नाही लागले, भरपूर वेळ लागलाय. फक्त तुम्हाला दाखवलं तसं भरपूर कष्ट करावं लागते. ऑप्शन नाही भावांनो, ऑप्शन नाही. लोडिंग करून भावानं हालत खराब झाल्या. इथं आपल्याला माहीत पडलंय की इथं शावर आहे. गाडी गेटवर लावूया आणि पहिलं शावर घेऊया, का तर ते गवत खाली केलंय, पूर्ण अंगाची आग व्हायला लागले. त्यामुळे इथं शावर आहे. शावर घेतलाच पाहिजे. काही किती वेळ झाला तर शावर आज आपल्याला घेतलाच पाहिजे. बिना शावरची आज कंडिशन हालत खराब आहे. पूर्ण वीकेंड गेला. नेदरलँडमध्ये आपण वीकेंड घेतला होता. अजिबात नेदरलँडमध्ये कुठेही शावरची व्यवस्था नाही आहे पार्किंगमध्ये. त्यामुळे आता कसल्याही परिस्थितीत आपल्याला शावर हा घ्यावाच लागणार आहे. चला तर भेटूया मित्रांनो, शावर घेऊया आधी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता सध्या आहे जर्मनीमध्ये. जर्मनीच्या डोरटमंड या सिटीजवळ मी आहे आणि आपण लोडिंग केलेलं आहे. तुम्ही बघितलं आहे की आपण वॉल्वो कारचं जी इंजिन ब्लॉक्स आहेत ते आपण लोड केलेले आहेत. इथंपर्यंत आला असेल तर आता चॅनलला सबस्क्राईबही करा मित्रांनो. तर जे नवीन असतील त्यांना सांगतो की मी युरोपमध्ये ट्रेकिंग करतो. ज्यांना माहीत नसेल त्यांना, जे आपले रेग्युलर व्ह्यूवर्स आहेत त्यांना तर माहीतच आहे. तर मित्रांनो, सांगण्यात खूप आनंद होतोय की आपण नवीन एका देशामध्ये जाणार आहोत.
तर गेस करा पाहू आपण कोणत्या देशामध्ये जाणार आहोत. दुसरा एक मुद्दा की बरेच जण विचारतात की मित्रा तुझं गाव कोणतं, तर मी पुन्हा एकदा सांगतो, मी महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्यातून वाळवा तालुक्यातून महादेवाडी हे माझं गाव आहे, जे ईश्वरपूर नजीक आहे. पेटनाका वगैरे जे पुणे बेंगलोर हायवे ज्यांना माहीत असेल तर ते माझं मित्रांनो गाव आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून मी युरोपमध्ये ट्रेकिंग करतो. तर मित्रांनो सांगण्यास आनंद होतोय की आपण फर्स्ट टाइम स्वीडन या देशात चाललेलो आहे. आपला माल हा जो स्वीडनचा आहे, तर आपण जर्मनीतून लोडिंग केलेला आहे आणि आपण स्वीडनला जाणार आहोत. हा ब्लॉग आपला खूप असा छान होणार आहे आणि या ब्लॉगचे बरेच सारे पार्ट होणार आहेत, का तर तुम्हाला एक एक गोष्ट मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रथमतःच बघणार आहेत त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय ब्लॉग असेल. याचे पार्ट्स पण बनतील, आपण पाहूया किती पार्टमध्ये अपलोड करायचा किंवा काय. तर मी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर ही जर्नी जी आहे ती एकदम अविस्मरणीय होणार आहे. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 6:45. आपलं 3चं इथं लोडिंग होतं, लोडिंग केलेलं आहे. लोडिंग तुम्ही बघितलं आहे की भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे आपण लोडिंगसाठी. आणि आपल्याकडे आता 2-4 तासच ड्रायव्हिंग टाइम राहिलेला आहे. फक्त आपण आता इथून निघायचं आहे आणि स्टॉप घ्यायचा आहे. आपलं जी फेरीचं तिकीट आहे किंवा जे जहाजातून आपण जाणार आहे, जे तुम्हाला दिसेल नंतर, त्याचं तिकीट वगैरे बोर्डिंग पास आपला मॅनेजर आपल्याला उद्या सेंड करेल. जस्ट आता आपल्याला इथून ड्राईव्ह स्टार्ट करायचं आहे, आपली जर्नी इथून स्टार्ट करायची आहे. गणपती बाप्पा मोरया. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर मित्रांनो जसं तुम्हाला मी सांगितलं की मी जर्मनीमध्ये एक डोर्टमंड म्हणून आहे, त्याच्या नियर बाय एक छोटीशी सिटी आहे, तिथे आहे. लोडिंग आपलं झालेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे. चाचाला बाय केलं, चाचानं आपल्याला आंघोळ करायला मोका दिला. का तर तुम्हाला माहिती आहे आपण स्पेन वरून तो याचा ट्रेलर घेऊन आलो होतो, घास गवत, आणि ते सकाळी अनलोडिंग केल्यामुळे पूर्णपणे अंगाची अशी आग होती. मला केव्हा आंघोळ करीन असं झालं होतं. त्यात लोडिंग पण आपलं हार्ड होतं, जे की तुम्ही बघितलं, त्यामुळे पसीना एकदम झाला होता. त्यामुळे मी रिव्ह्यूमध्ये कंपनीच्या वाचलं होतं की इथं शॉवर आहे म्हणून. त्यामुळे मी आधीच प्लॅन बनवला होता की आपल्याला इथं शॉवर घ्यायचा आहे म्हणून. जे बाकी युरोपियन ट्रेकिंग विषयी व्हिडिओ बघतात हिंदीमध्ये त्यांनी तर हे बघितलं असतील, पण आपल्या मराठी बांधवांसाठी जे फर्स्ट टाइम बघत त्यांच्यासाठी ही अविस्मरणीय असेल. माझ्यासाठी सुद्धा अविस्मरणीय असेल की कारण मी सुद्धा फर्स्ट टाइमच चाललोय. आपल्या ज्या जर्नीमध्ये आहे तो नवीन देश एक ऍड होतोय. तर बिलकुल आपण सिटीच्या आतमध्ये जायचं. तुम्ही पाहू शकताय समोर ही रेसिडेन्शियल एरिया आहे, म्हणजे ही सगळी घर आहेत, इथं लोक राहत आहेत किंवा घर आहेत म्हणा. तर ज्या कंपनीमध्ये आपण लोड केलं ती एक फाउंड्री आहे. म्हणजे आता फाउंड्री तुम्ही समजत असाल की बिडाच्या ज्या गोष्टी येतात ते तिथं बनतात. तर इथं इंजिनचा जे बाहेरचा ब्लॉक आहे ते बनलेला आहे. तिथं वाल्वोची जी कार आहे, त्या वाल्वो कंपनीच्या कारचे जे इंजिनचा ब्लॉक आहे तो बनलेला आहे. आणि तो घेऊन आपण स्वीडन मध्ये वॉल्वोची खूप मोठी कंपनी आपण तिथं चाललो आहोत. तिथं जाऊन हे असेंबल होणार आहे. Now turn right onto Easterweg. सिग्नल लागलेला आहे.
मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजत आलेलं आहे. आपल्याकडं ड्राईव्ह टाइम राहिलेला आहे 5 तास 28 मिनिटं. 2-3 तास आपल्याला गाडी ड्राईव्ह करायची आहे आणि आपल्याला पार्किंग शोधायचं आहे. जर्मनीमध्ये तुम्हाला माहित आहे पार्किंग भेटणं अवघड आहे. In 300 meter keep right, towards Lippstadt Warstein. सिटी असल्यामुळे भरपूर सिग्नल्स आहेत इथं. प्लस स्पीड लिमिट सुद्धा आहे, कॅमेरा सुद्धा आहे. त्यामुळे एकदम काळजीपूर्वकच आपल्याला ड्राईव्ह करावं लागतं सिटीमध्ये. Now keep right, towards Lippstadt Warstein. मगाशी आपण याच रस्त्यानं आतमध्ये आलो होतो. याच रस्त्यानं आपण बाहेर हायवेला In चाललोय. 400 meter keep right, towards Lippstadt Warstein. पाहू शकता युरोपियन कंट्रीमध्ये सायकल स्वारी. तसं कितीही मोठा लोक असू दे, माणूस असू दे, तो सायकलचा वापर हा करतोच. तुम्हाला याच्या आधी पण व्हिडिओ मध्ये सांगितलंय की जर्मन हा देश सिक्युरिटी बाबतीत खूप म्हणजे हाय स्ट्रिक्ट आहे कायदा कानून बाबतीत. इथं बिलकुल अजिबात काय म्हणतात त्याला हलगर्जीपणा बिलकुल चालत नाही. तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण मी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं जे आपण लोडिंग केलं त्याला पूर्णपणे आपण पाहू तुम्ही बघितलं की 15 स्ट्रॅप लावलेले आहेत. जरी पोलिसांनी तर जर्मनमध्ये कुठे गाडी पकडली, जर बेल्ट लावला नसेल आपण त्या मालाला, तर एका बेल्ट पाठीमागं आपल्याला 100 युरो फाईन द्यावा लागतो. तो ती जबाबदारी ड्रायव्हरची आहे. म्हणजे तो जो दंड येईल तो पूर्णपणे आपण भरायचा आहे. का तर ही सगळी चूक आहे ड्रायव्हरची असते. त्यामुळे आपण एन्श्युअर करायचं असतं की हर मालाला बेल्ट लावायचं. जर कम से कम जर्मनीमध्ये तर प्रॉपर फॉलो करावं लागतं की तुम्हाला बेल्ट म्हणजे स्ट्रॅप आहे ते लावावेच लागतात. नाहीतर पर बेल्ट 100 युरो तुम्हाला फाईन बसू शकतो. जसं की आपण 15 आता स्ट्रॅप लावलेले आहेत, तेच जर लावले नसते तर पर पॅलेट नुसार आपल्याला 1500 युरोचा फाईन झाला असता. तर तकरीबन ते आपल्या इंडियाच्या रुपीज मध्ये लगभग 2.25 लाख रुपये होतील. ते 1500 युरोचे 112 तुम्ही करू शकताय, गुणाकार करू शकताय. त्यामुळे जर्मनी या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे तो कोणताही ड्रायव्हर असू दे जर्मनीत आला की तो हलगर्जीपणा अजिबात करत नाही. बेल्ट लावायचे असेल तो प्रॉपर अजिबात कंटाळा करत नाही, बेल्ट लावतोच. तो सगळेच लावतात. नाहीतर एवढी पैसे भरायची आपली ताकद ठेवायची जर बेल्ट लावायची नसली तर. आणि पोलीस पक्के चेक करतात, पार्किंग मध्ये येऊन दरवाजा खोलून चेक करतात प्रॉपर बेल्ट लावलेत का नाही. इतकी जबरदस्त जर्मनीची पोलीस आहे. या ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला पूर्णपणे म्हणजे बारीक बारीक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करूया. जेवढं माझ्याकडून पॉसिबल आहे त्या हर गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. भले ब्लॉगचे पार्ट बनले तर चालतील, आपण पार्ट वाईज अपलोड करू. त्यात माझ्याकडे मेमरी पण कमी आहे. त्यामुळे आता पाहूया कसं होतंय. जेवढं मी दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करणारच आहे. आणि आपण पाहूया काय याच्यामध्ये काय नवीन आणि काय करता येते. का आपल्यासाठी आता जी जर्नी आहे ती आपल्यासाठी पूर्णपणे फर्स्ट टाइमची जर्नी आहे. आणि ही थोडीशी डिफिकल्ट जर्नी आहे. डिफिकल्ट म्हणजे भरपूर सारी प्रोसिजर आहे. जशी एअरपोर्टला प्रोसिजर असते त्याप्रमाणे तिथं पोर्टवरती प्रोसिजर आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये हर एक गोष्ट मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. In 400 meter join the highway
onto 7 वाजलेत पण Manchester अजून Road. काय उन्हाचा तडाखा काही कमी झालेला नाही. अंधार पडायला 11 वाजणार आहे. आता दिवस मोठा आहे. हळूहळू आता थंडी चालू झाली की रात्र मोठी होईल. आपण जिकडे स्वीडनला जात आहोत तिकडे सध्या थंडीच आहे. म्हणजे आपल्याला त्या Now join the highway onto Anschlussstelle. तर आपण हायवे जॉईन झालेलो आहे मित्रांनो. चला तर एन्जॉय करूया या व्लॉगचा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही मित्रांनो त्यांना रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करा. आपले इंस्टाग्रामवरती जवळपास 1.5 लाख फॉलोअर्स आहेत, पण आपले यूट्यूबवरती बऱ्याच लोकांनी फक्त व्हिडिओ पाहून जातात पण सबस्क्राईब करत नाही. तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी ज्या ज्या वेळेला तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेल त्या वेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर मित्रांनो जर्मनी सुद्धा बघण्यासारखे एकदम. युरोपचे कोणताही देश असू दे एकदम बघण्यासारखाच आहे. बघू शकताय कसली हरियाली जबरदस्त दिसते. पाहू शकताय किती जबरदस्त सीन आहे. ड्रोन पाहिजे होता. ड्रोन मध्ये काय शूट झालं असतं माहिती आहे काही. किती जबरदस्त सीन आहे बघा. ग्रीनरी. युरोपमध्ये कुठेही जावा ग्रीनरी तर इथं असतीलच. इथं झाड अजिबात तोडून देत. माणूस मेला तर चालेल पण झाड तोडून देणार नाही तिथे. ग्रीनरी पाहू शकता किती झाडं किती काय काय आहेत. जबरदस्तच. तर मित्रांनो काय नजारा जबरदस्त आहे बघा. मला मोबाईल मध्ये दाखवता येईना झालंय पण माझ्या डोळ्याला असलं जबरदस्त दिसतंय की विचारू नका. जर्मनी सुद्धा एवढी खूपसूरत आहे की काय विचारू नका. जबरदस्त काय सीन आहे. फक्त मला हा काय म्हणतात त्याला मोबाईल मध्ये तुम्हाला दाखवता येईना झालाय. जेवढा दाखवता येतोय तेवढं दाखवतोय पण माझ्या डोळ्याला कसा दिसत असेल ही मी तुम्हाला म्हणजे कल्पना करू शकत नाही. सर तुम्ही कसलं जबरदस्त दिसतंय बघा. गाव आहे आधीमध्ये, इकडे घर आहेत, पवनचक्की आहे. एकदम आपल्या कास पठारासारखं मोकळं आहे सगळं. रानातला गहू निघालेला आहे. रान मोकळे आहेत. हे इकडे गाव आहेत. पाहू शकता काय जबरदस्त दिसते. पाहू शकताय कसलं जबरदस्त दिसते. मला शब्द नाही आहेत सांगायला. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहेत 9:15. आपलं 2-2.5 तास ड्राईव्ह झालेला आहे पण जर्मनीमध्ये पार्किंग मिळत नाही. मी गेली 1 तास झालं पार्किंग शोधतोय. हर पार्किंग मध्ये गाडी घालतोय पण काय मला पार्किंग मिळेना. इथे एका ठिकाणी मला पार्किंग भेटले पण इथं ज्या ओव्हरसाइज व्हेकल असतात त्या लावतात पण बाकीच्यांनी पण लावलंय पण मी पण लावतो. जर्मनीमध्ये चालतंय सगळं. तर मित्रांनो आता इथं आपण जेवण करूया. 9 तासाची आपल्याला रेस्ट घ्यायची आहे. मित्रांनो जेवायला बोलवायचं राहिलंच तुम्हाला. तर काल आपण रात्री चपाती आणि पनीरची भाजी केली होती. काल संडे होता त्यामुळं रात्री जेवण बनवून ठेवलं होतं. पण जेवण असून पण सकाळपासून मला जेवायला वेळच मिळाला नाही का तर आपल्याला ते गवत खाली करायचं होतं आणि हे जे लोडिंग होतं ते टाइम होतं 3 वाजता. तरीसुद्धा आपण 4:15 वाजता पोचलो का तर त्या अनलोडिंग पासून लोडिंग पॉईंट 200 किलोमीटर होता आणि हे लोडिंग आपल्याला टायमावरती करणं गरजेचं होतं. त्यामुळे सकाळपासून आपल्याला जेवायला सुद्धा मिळालं नाही. सकाळी आपण उठल्यावरती फक्त चहा पिलेलो होतो. तर या मित्रांनो पनीर आणि चपाती खायला. चला तर मित्रांनो गुड नाईट. बाय बाय. तर कॉफी पाहिल्यावर लक्षात आला असेल मित्रांनो सकाळ झालेली आहे. सकाळचे 6:10 झालेले आहेत. 5 मिनिटं राहिलेले आहेत आपले 9 तास पूर्ण व्हायला. आपण कॉफी बनवलेली आहे. दाखवतो बाहेरचं माहोल. तर मित्रांनो ड्युटी केलेली आहे सुरू. तर रात्री आपण इथं पार्क केली होती गाडी. ॲक्च्युली हा पार्ट असतोय हा पूर्णपणे तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं. हा ज्या ओव्हरसाइज व्हेकल आहेत त्यांच्यासाठी असतोय. मोठ्या ज्या गाड्यातून थोडंसं बाहेर आलेलं सामान असतंय आपण त्याला ओडीसीवाल्या गाड्या म्हणतो.
त्या गाड्यांसाठी जागा असते, पण रात्री जागा न मिळाल्यामुळे आपण इथं गाडी लावली. आपलं रेग्युलर पार्किंग हे आहे, ज्याला मिळत नाही ती गाड्यांच्या बॅक साईडला सुद्धा असं लावतं. तर आपण या ओडीसी गाडीच्या ठिकाणी रात्री गाडी लावली होती, त्यामुळे मला शंका होती रात्री जर एखादी गाडी आली तर समजा त्यांना पार्किंग मिळालंच नाही कुठं तर ते गाडी आपली काढायला लावतात, अदरवाईज ते पोलिसांना फोन करतात. अजून झालेलं नाही असं आपल्यासोबत कधी, पण आपण त्याच्या आधीच काळजी घेतलेली बरी असते. ड्युटी स्टार्ट केलेली आहे, कॉफी बनवली, कॉफी घ्यायची आणि आपल्याला निघायचं आहे. आपलं 380 किलोमीटर पोर्ट राहिला आहे आपल्याला. 8-8:30ला आपला मॅनेजर ऑफिसमध्ये आला की तो आपल्याला बोर्डिंग पास वगैरे तिकीट वगैरे जहाजाचा फेरीचा आपल्याला तो पाठवेल, किंवा नवीन काय इन्स्ट्रक्शन असेल तो 8:30 वाजता आल्यानंतर तो आपल्याला देईल. गणपती बाप्पा मोरया. चलिए मित्रों, शुरुआत करते हैं. चलो अभी देखो मैं क्या करता हूँ. तर आपण ऑर्डर वर्क लावलं होतं, गाडीत इन्स्पेक्शन आपलं झालेलं आहे, गाडी आपली ओके आहे. ड्युटी स्टार्ट केल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनिटं ऑर्डर वर्क लावावं लागतं, तुम्हाला माहित असेल. या दरम्यान आपल्याला गाडीचं पूर्ण इन्स्पेक्शन करायचं असते. हे ऑर्डर वर्कच त्यासाठी असते की तुम्ही गाडीचं इन्स्पेक्शन करावं. तर बस आपलं 380 किलोमीटर आहे. त्या पोर्टमध्ये जाऊन आपल्याला थांबायचं. आता आपली फेरी कधीची देतोय, तो दुपारची देतोय का संध्याकाळी 11ची देतोय बघूया. 3 फेरी असतात, 10 वाजता एक असते सकाळची, त्यानंतर दुपारी 2 वाजता एक असते आणि संध्याकाळी 11 वाजता असते. माझ्या मते तो मोस्टली आपल्याला संध्याकाळी 11चीच देईल असं मला वाटतंय. बघूया आता गेले कळेल. तो आता ऑफिसमध्ये आपला मॅनेजर 8:30ला येईल, त्यानंतर आपल्याला कळेल. माझ्या पोचण्याच्या त्या ह्याच्यावरती तो देईल मला की कितीची, 2ची किंवा 11ची. जर 2ची दिली तर आपल्यासाठी खूप छान होईल, का तर आपल्याला थोडासा व्हिडिओ शूट दिवसाबरोबर करायला मिळेल. बेस्ट सीन आपल्याला रेकॉर्ड करता येतील. आणि 11ला दिली तर बाहेरचं काय दाखवता येणार नाही, जहाजाच्या आतलं दाखवता येईल, बाहेरचं काय दाखवता येणार नाही. पाहूया काय होतंय, कोणत्या टायमाची फेरी आपल्याला भेटते. असं पण आपला अनलोडिंग आहे 26ला संध्याकाळी 5:30 वाजता, म्हणजे उद्या 26 तारखेला 5:30 वाजता अनलोडिंग आहे. त्यामुळं मे बी तो आपल्याला संध्याकाळी 11चीच देईल. तिथं जाऊन आपल्याला 9 तासाचा रेस्ट घ्यायला लावेल. 9 तासाचा रेस्ट करून रात्री 11ला आपल्याला फेरीमध्ये जावं लागेल, असं करेल तो. बघूया, अजून काय कन्फर्म नाही आहे. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आपण नाश्त्याची तयारी केलेली आहे. नाश्ता बनवायचा आहे, नाश्ता करायचा आहे आणि जायचं आहे. आता राहिले 240 किलोमीटर राहिलेलं आहे. अजून मॅनेजरचा आपल्याला काही मेसेज नाही आलेला, बहुतेक तो तिथं गेल्यावरतीच आपल्याला तिकीट पाठवेल. तर नाश्ता बनवूया, नाश्ता खाऊया, तो पण आपले 45 मिनिटं पूर्ण होतात मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपला भरपूर वेळ गेला, 1 तास 25 मिनिटं इथे गेलेली आहेत. मॅनेजर आपला आलेला आहे ऑफिसमध्ये. तो म्हणणार ह्याला फेरीमध्ये जायचं आहे का इथंच राहायचं आहे. 45 मिनिटाचा ब्रेक 1 तास 25 मिनिटाचा झाला. ॲक्च्युली आपण नाश्ता बनवल्यामुळं आपल्याला लेट झालं, पण असू दे. आता आपल्याला कुठं स्टॉप घ्यायची गरज नाही, आपण आता डायरेक्ट जाऊ शकतो पोर्टमध्ये. त्याच्या आधी आपल्याला एका ठिकाणी परचेसिंग करायचं आहे. एका मित्रानं मला लोकेशन दिले, त्याच्या आधी एक स्टोर आहे, मार्केट आहे, तिथं आपल्याला थोडंसं परचेसिंग करायचं. आपल्याकडे पाणी संपलंय, टोमॅटो संपलेत, कुकिंग ऑइल संपलंय, साखर संपले, त्यानंतर अजून किरकोळ आयटम संपलेले आहेत, ते आपल्याला घ्यायचे आहेत. बघूया आपल्याला टाइम मिळतोय कसा. लोकेशन त्यानं दिलेलं आहे, आपण थांबणार आहे त्याच्या 10 किलोमीटर पाठीमाग आहे. आपण झालो लेट. आत्ताच माझ्या एका मित्राचाही फोन आलता, तोही फर्स्ट टाइम स्टुडंट चाललाय, पण त्याची फेरी 2 वाजताची. त्याचं तिकीट त्याला आलेलं आहे, बोर्डिंग पास आणि त्याचं तिकीट त्याला भेटलेलं आहे.
तो म्हणत होता मॅनेजरला सांग की आपण दोघं एकाच फेरीमध्ये जाऊया. तर म्हटलं मी 2 वाजेपर्यंत पोहोचणार नाही, तुझं ऑलरेडी तिकीट झालेलं आहे, त्यामुळे तो काय तिकीट कॅन्सल करणार नाही किंवा मला पाठवणार नाही, का तर मी त्या टायमात पोहोचतच नाही. त्यामुळे आता तुला आधी जावं लागेल. ऍक्च्युली दोघांचं अनलोडिंग पण एकाच ठिकाणी, त्यानं पण वॉल्वोचा माल भरलेला आहे, म्हणजे वेगळ्या ठिकाणून भरलाय. तुम्हाला माहिती आहे की ते मोठी कंपनी आहे, तिथं असेंबल होते सगळे, म्हणजे जर्मनी किंवा बऱ्याच ठिकाणून जे जे बनतंय ते तिथं येऊन असेंबल केलं जातंय. तो पण कुठून फ्रान्समधून का कुठून तर आलाय, तो पण स्वीडनच चाललाय. एकाच कंपनीमध्ये अनलोडिंग आहे. त्याचं उद्या दुपारी 2:30 वाजता आणि माझं उद्या संध्याकाळी म्हणजे सायंकाळी 5 वाजता आहे. तर तो तिथे गेल्यावर भेटेल. केरळचा आहे तो आपल्या. चला तर मित्रांनो, आता कुठं थांबायची गरज नाही आपल्याला. मला वाटलं खरंच माकडं वाटतं ती गोरीला, पुढच्या गाडीवरती दिसते बघा तुम्हाला. या माकडाबद्दल बोलत होतो. ते चित्र आहे बघा त्याचं, कसं असं वाटतंय की ते खरोखर दरवाजा तोडून बाहेर यायला लागल्या का दिसेल. माझं अचानक त्याच्याकडे नजर गेली. तर मित्रांनो 140 किलोमीटर राहिलेलं आहे. आपण हंबर्ग जवळ आहे. तर या वरती पाहू शकता रोडला मित्रांनो रेल्वे ट्रॅक सारखी वरती इलेक्ट्रिक लाईन आहे आणि रोडवरती आहे. हे इलेक्ट्रिक गाड्यांसाठी, इलेक्ट्रिक बस असू शकते, इलेक्ट्रिक ट्रक असू शकतोय, यांच्यासाठी ही केबल आहे. यांच्या थ्रू ही म्हणजे गाड्या रोडवरती चालतात इलेक्ट्रिक. तर पाहू शकताय रोडवरतीच बिलकुल त्या केबलचं जाळं आहे. तुम्ही बघू शकताय वरती भरपूर पाग हंबर्ग पर्यंत जायसपर्यंत हा असा काय म्हणते त्याला इलेक्ट्रिक केबलचं जाळ आहे वरती. बिलकुल अगदी ट्रेन सारखा. याला ट्रेन सारखी जी पट्टी आहे ती टच करून ती बस चालते. सिटीमध्ये मेनली असते, पण इथं हायवेला सुद्धा आहे. सिटीमध्ये तर असते, पण इथं हायवेला सुद्धा इलेक्ट्रिक केबल आहे बघा. या केबलच्या सहारे इथं बसेस चालतात. तर मित्रांनो 1:30 वाजलेले आहेत. आपण आता 5 किलोमीटर अंतरावरतीच इथं आपल्या फेरीचं रजिस्ट्रेशन आणि पार्किंग आहे. तर मॅनेजरनं आपल्याला अपडेट केलेलं आहे. आपली जी फेरी आहे म्हणजे जहाज आहे ते आपलं संध्याकाळी 11:30 वाजता आहे. आपल्याला आता पार्किंगला जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आणि तिथं थांबायचं आहे. एक 3 ते 4 तास आधी त्यांचं बोर्डिंग चालू होतं. त्यावेळेला आपल्याला जायचं आहे. आपण जाऊया फर्स्ट मार्केटमध्ये. आपल्याला ग्रोसरी घ्यायची आहे. बरेच सारे सामान माझ्याकडे संपलं आहे, त्यामुळं आधी मला काही करून मला सामान घेतलं पाहिजे. तर हे मार्केट आहे मित्रांनो कॉफलँड. इथं आपल्याला ग्रोसरी घ्यायची. आपली गाडी समोर दिसते तुम्हाला, तिथं लावलेली आहे. भरपूर मोठं मार्केट आहे. त्या काठापासून ते पूर्ण इकडंपर्यंत आहे. त्याच्यामध्ये बरेच स्टोर आहेत. काय DM स्टोर आहे, जबरदस्त मोठा आहे स्टोर.
मित्रांनो आपली पर्चेसिंग झालेली आहे. भरपूर वेळ टाईमपास केला का तर आपल्याला 5 किलोमीटरवरती जाऊन थांबायचं आहे. संध्याकाळी आपली फेरी आहे 11:30 वाजता. तर मित्रांनो पर्चेसिंग वगैरे झाले. बस 4 किलोमीटर अंतरावरती रजिस्ट्रेशन ऑफिस आहे. तर मित्रांनो पोचलो इथं. हा पोर्ट आहे, पाहू शकता आमच्या कंपनीच्या पण गाड्या आहेत. आता जाऊन आपल्याला रजिस्टर करायचं आहे. हा सगळा पोर्ट आहे. तर मित्रांनो रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपल्याला एक बारकोड स्कॅनर दिलेला आहे. तो स्कॅनर घेऊन गेटवरती जायचं आणि तिथं स्कॅन करायचं. त्यानंतर गेट ओपन होईल. त्यानंतर आपल्याला 1 ते 5 नंबर लाईन दिली आहे. त्या 1 ते 5 नंबर लाईनमध्ये आपल्याला गाडी पार्क करायची आहे. तर सगळ्यात प्रथम आधी आपण त्या लाईनमध्ये जाऊया आणि तिथं जाऊन गाडी पार्क करूया. तर मित्रांनो रजिस्ट्रेशन झालं आहे आपलं. या अशा प्रकारचे एक टोकन दिलेलं असते, ते पुढं स्कॅन करायचं आहे. स्वाईप करायला ATM स्वाईप कोड आहे, स्वाईप करायचा आहे. आपली जे डिटेल रिझर्वेशन ज्याला म्हणतो आपण, ते आपल्या कंपनीनं ऑलरेडी केलेलं असतंय. सगळं काय आपल्या गाडी नंबर वगैरे सगळं आपल्याला फक्त वजन, आपला पासपोर्ट किंवा आपली जी रेसिडेन्स परमिट आहे ते स्कॅन करायचं असते. त्यानंतर आपल्याला हे तिकीट भेटतात. आपल्याला जायचं आहे पुढं मेन गेटवरती. तिथे स्कॅन करून आपल्याला पोर्टच्या आत जायचं आहे. ही पोर्ट आहे, याच्या आत आपल्याला जायचं आहे. तुम्हाला हे दिसतंय बघा स्कॅन्डिलियाचं इथं सध्या शिप लागलेलं आहे. अशा प्रकारचंच आपलं पण शिप असणार. हे समोर दिसतंय बघा, हे अशा प्रकारचंच आपलं पण जहाज असेल किंवा फेरी असेल. हे स्कॅन्डिलियाचं आहे. आपलं TT लाईनचं असेल. आपलं 11:30 वाजता येईल. चला तर मित्रांनो जाऊया आतमध्ये. फर्स्ट टाइम आल्यामुळे थोडंसं आपल्याला कन्फ्युजन आहे. मित्रांच्याकडनं माहीत करून मी माहिती काढायला लागलोय. सेकंड टाइम आल्यानंतर आपण एक्झॅक्टली क्लिअर कट्टमध्ये येऊ. सध्या आपणच पहिल्यांदा आलोय, त्यामुळे आपल्याला काय माहीत नाही म्हणजे माहिती विचारल्यानंतर, माहिती काढल्यानंतर होतंय म्हणा. फक्त थोडंसं जरा काय म्हणतात त्याला क्रिटिकल आहे. आपलं आपण स्वतः रजिस्ट्रेशन करायचं असते. कम्प्युटरायचं सगळी सिस्टीम आहे. ते एक्झॅक्टली कसं भरायचं आहे, कोणत्या फॉर्ममध्ये भरायचं आहे ते माहीत नव्हतं. एका ड्रायव्हरनं पण आपल्याला हेल्प केली आणि मोबाईलवरून मित्रांना विचारून पण मी हेल्प मागितली. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आला. हे समोर गेट दिसतं, या गेटच्या आतमध्ये जायचं आपल्याला. आमच्या कंपनीच्या गाड्या इथं भरपूर मिळतील. आपलं आहे TT लाईन. इथं बऱ्याच प्रकारच्या लाईन आहेत. TT लाईन आहे, स्कॅन्डिलिया आहे. म्हणजे ती जहाजांची कंपनी आहे ऍक्च्युली. TT लाईन कुठं आहे पाहूया. राईट साईडला लिहिलेली आहे तिथं TT लाईन. बस उघडलेलं आहे आपलं. समोर बोर्ड लावलेला आहे TT लाईन. TT लाईनला आपल्याला जायचं आहे. आपली 1 ते 5 लाईनीत आहे. तर 1 ते 5 लाईनीत आपल्या गाड्या लागलेल्या आहेत तिकडे राईट साईडला आपल्या कंपनीच्या. त्याच्याच पाठीमागं कुठं तर आपण लावूया. TT लाईन टेलिबोर्ग. एक ते 17 लाईन इकडं आहे. आपल्याला पुढे जाऊन यू टर्न करून आल्यागत यायचं आहे. इथे लिहिलेलं आहे TT लाईन 1 ते 17 लाईन मध्ये. तर आपल्याला 1 ते 5 कोणत्या आपल्या गाडीच्या पाठीमागच आपण लावूया, म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही. तो जसा जाईल तसा आपण पण जाता येईल. इथं पण गेट आहे. इथं पण आपल्याला हे जे तिकीट आहे ते स्कॅन करायचं आहे. भरपूर मोठा
हा पोर्ट आहे. आता यातल्या 1 ते 17 लाईन आहेत. यातल्या कोणत्याही एका लाईन मध्ये आपल्याला 1 ते 5 मधल्या लाईन मध्ये आपल्याला गाडी पार्क करायची. आता इथं तिन्ही लाईन वरतीच लिहिलेलं आहे 1 2 3 4 5. ही 5 आहे. इथून 1 2 3 4 5 पर्यंत 1 2 3 तिकडे बिझी आहेत. आपण आपल्या गाडीच्या पाठीमागच लावूया 3 नंबर मध्ये. ही 3 नंबरची लाईन आहे. 3 नंबर मध्ये आपण लावूया. हा सगळा इकडे पोर्ट दिसतोय तुम्हाला. आमच्या कंपनीच्या भरपूर गाड्या स्वीडनला जातात. भरपूर. ओके. इथं आपल्याला आता आज जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपल्याला आता इथं रेस्ट घ्यायचे. मित्रांनो, आपण जिथं सामान घेतलं तिथं एक ऑमलेट भेटलो होतं आपल्याला. काय मला माहित नाही काय सँडविच कसलं आहे काय, एवढं काय चांगलं बी लागण झालंय. पण गरम होतं. पण इथं पण पोचच पत्र सगळी प्रोसेस करत पत्र ती थंड झालं. आता काय गरम करायकडे आपल्याकडे ऑप्शन नाही ती. तर मित्रांनो, आपला नाश्ता पाणी झालेला आहे. आपण आता लाईन मध्ये लागलेलो आहे. तुम्ही बघितलेलं आहे. आपली 11:30 वाजताची ही आहे फेरी आहे. आता वाजले आहेत 5 सायंकाळचे. आणि हा पोर्ट आहे, पाहू शकताय तुम्ही. आपण या इकडून आलोय. हा पोर्ट आहे सगळा. ह्या इथं मित्रांनो शिप लागणार. हा जो रॅम्प दिसतोय या रॅम्पवरून आपल्या या सगळ्या गाड्या जाणार. आमच्या कंपनीच्या पण गाड्या भरपूर आहेत. अवघ ह्या लाईन मध्ये पण आहेत. आपली इथं गाडी आहे. माझ्या पुढं पण आहेत. अजून पण पाठीमागून येणार आहेत. काही बाहेर इथं पार्किंग मध्ये आहेत. जसं जसं त्यांची फेरीचं टायमिंग आहे, जहाजाचं टाइम आहे, तसं तसं ते येणार आहे. या सगळ्या आपल्या कंपनीच्याच गाड्या आहेत. समोर दिसते ते प्रत्येक कंपनीचे आहेत. प्रत्येकाला लाईन दिलेली आहे. त्याप्रमाणे सगळेजण आपापल्या लाईन मध्ये थांबतात. आपलं 11:30ला शिप येणार आहे. ओव्हरसाइज लोड पण जातोय बघा. त्याच्यासाठी सगळं सेपरेट आहे. इकडं आहे ते ओडीसी ज्याला म्हणतो ते. तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथं एंड करूया. भेटूया याच्या पार्ट नंबर 2 मध्ये. आपला तर संध्याकाळी शिप असणार आहे. पुढची जर्नी आपण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवू. आपण इथं पोचलेलो आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. आणि चॅनलला किंवा व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपल्या प्रियजनांना शेअर करा, जेणेकरून त्या लोकांपर्यंत पण हा व्हिडिओ पोचेल. तर भेटूया मित्रांनो पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र मित्रांनो.